इंजिनियर बनणं काही सोपं नसतं. प्रत्येक जण इंजिनियर बनू शकतो, तो जर समाजातले प्रॉब्लेम्स ओळखून त्यावर सोल्युशन द्यायला लागला तर. मी आज गाडीत बसलोय कारण याच्या मागे कुशल मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत. याच्यात इन्फोटेनमेंट आहे, आयटी, कम्प्युटर, ईएनटीसी इंजिनियर्स आहेत, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनियर्स आहे. आपण रस्त्यावर गाड्या चालवतो, बिल्डिंग्समध्ये राहतो, त्याच्यात प्रत्येकात सिव्हिल इंजिनियरचा वाटा आहे. इलेक्ट्रिसिटी शिवाय काहीच होऊ शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि नंतर इलेक्ट्रिसिटी. सो इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला पण सलाम आहे. आपण बटन दाबलं की वीज आपल्या घरात येते. आपण काही एन्जॉयमेंट करू शकतो, टीव्ही बघू शकतो, म्युझिक ऐकू शकतो. त्याच्या मागे शेकडो, लाखो, करोडो इलेक्ट्रिकल इंजिनियर्स काम करतात. त्या इंजिनियर्स बरोबर खूप सगळे कर्मचारी काम करतात. रस्त्यावर गाडी चालवणं खूप सोपं वाटतं. समृद्धी महामार्गावर आपण सुसाट गाडी चालवतो, बट त्या केसमध्ये समृद्धी महामार्ग बनवत असताना जे कुशल कर्मचारी त्यात इन्व्हॉल्व होते त्यात सुद्धा इंजिनियर दडलाय. कोविड टाइम्समध्ये कुठे होते इंजिनियर्स? अरे छोट्या छोट्या गावात इंजिनियर्स जन्माला आले. छोटे छोटे मशीन्स, पाय दाबलं की हातात सॅनिटायझर, इंजिनियरचं काम आहे. सो इंजिनियरला सोपं समजू नका. समाजातले प्रॉब्लेम टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने सॉल्व्ह करणारा प्रत्येक माणूस हा एक इंजिनियर आहे. आणि प्रत्येक इंजिनियरला माझा सलाम आहे, कारण इंजिनियरच देश घडवतात, इंजिनियरच देशाला पुढे घेऊन जातात आणि एक वेगळं नाव लौकिक कमवता येतं. कम्फर्ट मिळतो इंजिनिअरिंगमुळे, सुसज्जता मिळते इंजिनिअरिंगमुळे, एन्जॉयमेंट मिळते इंजिनिअरिंगमुळे. आणि जो 4 वर्ष इंजिनिअरिंग करतो ना त्यालाच माहिती की इंजिनिअरिंगमध्ये काय काय करायला लागतं. जास्तीत जास्त लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, प्रोडक्शन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, मशीन लर्निंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी इंजिनिअरिंग, जेवढ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत सगळ्यांना सलाम आहे. तुमच्यामुळे आपण जग एन्जॉय करतोय, तुमच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतोय. आणि मला आज खूप अभिमान आहे एक इंजिनियर असण्याचा, एक प्राध्यापक असण्याचा आणि एक कॉन्टेंट क्रिएटर असण्याचा. इंजिनियर्समुळेच एम्बेडेड सिस्टीम डेव्हलप झाली. हा मोबाईल फोन माझ्या हातात आहे आणि मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतोय आणि हा मी इंस्टाग्रामवर शेअर करून तुम्ही हा इंस्टाग्रामवर बघू शकताय. मजा आहे. सो तुम्हा सगळ्यांना इंजिनियर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. भरपूर मोठे व्हा आणि इंजिनियरला कायम रिस्पेक्ट करा.